2-4 पाण्यात धुवून घ्यायचं. चिकन धुवून घेतलंय चांगल्यापैकी. आता हळद मीठ लावून घेते. एक चमच हळद टाकायची आणि थोडस मीठ टाकायचं चवीनुसार. चांगलं धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. मग हळद मीठ असं लावून घ्यायचं. तेल गरम झालंय. कोथिंबीर आहे का ती वाटण्यासाठी घेणार आहे. बाकी समोरचा पाला आहे का तो फोडणीला ठेवणार आहे. उकडायला पण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे. थोडं का आता वाफेवर शिजून घेणार आहे आणि वरून गरम पाणी टाकणार आहे. मग गरम पाणी झालं का त्यात टाकणार आहे उकडायला. मसाला वाटून आणते. अद्रक लसूण कांदा भाजीला. बाकीचे दुसरे मसाले मी तयार करून ठेवले. कसं मस्त पाणी सुटलंय. मीठ टाकलं होतं. हळद मीठ टाकली तिथं. भाजी दुसऱ्या भांड्यात करावं लागेल. या भांड्यात आहे ना आमचं मातीचं भांड छोट आहे. आम्हाला पुरतच नाही. हे पाणी पण गरम झालेलं आहे. पाणी टाकून देते आता यात. चांगलं 4-5 मिनिटं शिजून देते याला. मसाला वाटून आणलेला आहे मस्त पैकी. काळा झाला मस्त. काळ्या मसाल्यातलं बनायचं होतं म्हणून तव्यावर कांदा नाही भाजीला. गॅसवर कांदा भाजीला, चुलीवर भाजीला. मस्त कांद्याचा फ्लेवर चांगली येते. फ्लेवरच का ग? फ्लेवर फ्लेवर काळा मसाला. हा काळा मसाला.